अरे चला चला चला, पुऱ्या सगळ्या टम्म फुगलेल्या गारून जातील ना. शुभ्राच्या आवडीचा बेत केला ना श्रीखंडपुरीचा. हो, मी पटकन पानं घेते. आई ऐका ना, ऍक्च्युली मला खूप भूक नाहीये. मी नंतर घरी जाऊन जेवू का आरामात? हरकत नाही, आपण थोड्या वेळाने जेवूया. नाही नको, त्यापेक्षा मी घरी जाऊन निवांत जेवते ना. चालेल? चालेल, मी तुला डबा बांधून देते. हा. बाप रे, केवढं श्रीखंड भरलंय ताई. तो तुमचा लाडका लेक घरी आहे ना, म्हणून ना. असं नाही ग, म्हणजे त्याला आवडतं ना श्रीखंड. 4 घास तोही खाईल. आई सॉरी, मला आवडलं असतं गरम गरम खायला, पण घरी जाऊनच खाईन. काही हरकत नाही ग, लेक काही कमी लाडाची आहे का आमची? जा निवांतपणे खा घरी जाऊन. चला मी निघते आता. तुम्ही काळजी घ्या. हो, सांभाळून जा बाळा. हो, येते. हो. नको फार मनाला लावून घेऊस. निघूया. मला आधी छान हसून दाखव बरं. छान. That's like a good boy. ए सोहम, असा का बसलायस? बाहेरून आलायस, चल हातपाय धुवून घे आधी. शुभ्रा, सगळं पूर्वीसारखं होईल ना ग? मला आता हे सगळं सहन नाही होत आहे ग. मॅजिक शो आहे सोहम. जादूची छडी फिरवली आणि सगळं पूर्ववत झालं. तुला खरंच पश्चाताप होतोय हे सगळ्यांना कळू दे, दिसू दे. आणि मुळात आईना आणि सरांना आजपर्यंत जेवढा त्रास दिलायस ना, त्याचा निम्मा वेळ तर दे त्या त्रासातनं बाहेर पडायला. वेळ तर खरं सगळ्यांनाच हवाय सोहम. हे बघ, आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे प्लीज, मला एक्झॅक्टली कळतंय तुला काय म्हणायचंय सोहम. मला तुला असं सांगायचंय की थोडा वेळ दे सगळ्यांना. आपलीच माणसं आहेत रे, दुखावली गेली, दुरावली नाही आहेत. तिथेच आहेत, येतील परत. चला आता मूड ऑफ करून घेऊ नकोस, हातपाय धुवून घे. सकाळपासून उपाशी आहेस ना, काही खाल्लं नाहीये, जेवायचं वगैरे आहे का नाही? घे आवरून बरं. ऍक्च्युली मला भूक नाहीये. भूक नाहीये? ओके, मग आईनी हा जो आता डबा पाठवला आहे, त्यांनी काहीतरी स्वतःच्या हाताने करून पाठवलंय, तो मी एकटी खाते. आईने डबा पाठवलाय माझ्यासाठी? शुभ्रा, दे ना, दे ना, काय पाठवलंय आईने? श्रीखंड पुरी.
अरे हो थांब सोहम. सोहम हात धुतला नाहीयेस तू. पाणी घेऊन येऊ का? सॉरी, मी सगळंच संपवलं. तू खाऊन आली होतीस ना? मी थांबले होते माझ्या नवऱ्याबरोबर जेवूया असं म्हणून. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. मी एक काम करतो, पटकन काहीतरी खायला बनवतो. थांब. थांब थांब, तू काहीही बनव, फक्त ती त्या दिवशी सारखी पावभाजी नको बनवस. बाकी काहीही कर. अरे सांभाळ सोहम. हो म्हणजे मला खूप आनंद होतोय की तुम्ही मला एवढा मान देताय, मला मुलाखतीसाठी बोलवताय. खरंच खूप मला आनंद होतोय. पण मी काय करू, मला जमणार नाही हो. म्हणजे ती वेळ आहे ना, आमच्याकडे खूप गडबड असते तेव्हा इथे हॉटेलमध्ये. मला नाही यायला जमणार सगळं सोडून. खरंच खरंच सॉरी, खूप सॉरी. हा, आणि थँक्यू. इकडे बघ, इकडे बघ. पीठ लागलंय गालाला. हो मग काढा ना, काढा. चांगलं दिसतंय ते. अहो माझे पिठाचे हात आहेत, काढा ना जरा. राहू दे ना, चांगलं दिसतंय. अहो बरं बाबा, पुसतो. चला, कशाला काढलं? चांगलं दिसत होते. तुझा फोन वाजतोय, फोन घे. राहू दे, काही महत्वाचं नाही. अहो फोन. अगं असं काय, घे तू फोन. असावरी पेढ्याच्या पोळ्या किती वेळ? आता लगेच, मला 15 मिनिटं द्या, लगेच होते. सारखा सारखा फोन वाजतोय. कोणाचा फोन येतोय तुला एवढा? अहो म्हटलं ना, काही महत्वाचं नाही. काय आहे ना, ते एका रेडिओ प्रोग्राम मध्ये त्यांना माझी मुलाखत घ्यायची म्हणून ते मला बोलवत आहेत सारखं. मग काय, कसं जाता येईल मला अन्नपूर्ण सोडून? तू वेडी आहेस का तू? काय बोल 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 बोल. हॅलो. हा अहो नाही, पुन्हा काय विचार करायचा. मी म्हटलं ना तुम्हाला दादा, मला खरंच नाही येता येणार. आणि आम्ही सगळं ताजं ताजं करतो ना, तर मला न सोडून खरंच नाही येता येणार. अगदी मला माफ करा. हं, खूप खूप सॉरी. नाही येता येणार मला. हं, हो. ए बघ असावरी, तू अन्नपूर्णाची काळजी करू नकोस. तिथे आम्ही सगळं सांभाळून घेऊ. मधू आहे, मंग्या आहे. तू अगं तू अजिबात काळजी करू नकोस. आलेली संधी सोडायची नाही. अगं हीच तर संधी आहे मी तुझ्यातली महिला उद्योजक लोकांना कळण्यासाठी. आणि माझी खूप इच्छा आहे तू जावंस अशी. अहो पण तिकडे जाऊन मी काय बोलू, काय मुलाखतीत बोलणार मी? मला नाही काय असलं जमणार करायला. केल्याशिवाय कसं येईल? आधी तू स्पर्धेत बघायला तयार नव्हतीस, पण जिंकलीसच ना, तसं हे जमेल. ती चालून आली आहे संधी, ती अशी वाया घालवायची नाही. आम्ही इथलं सगळं सांभाळतो, तू अजिबात काळजी करू नकोस. होईल इकडे सगळं नीट. हा बरं, तुमची इच्छा आहे म्हणून जाते. गुड. तू कशाला आलो होते इथे? मला पोळ्यांचं विचारायला आला होतात ना? नाही, ते पुसायला आलो होतो. ते कसं? हा ही गुड मॉर्निंग आई. अगं जरा तुला सांगायचं होतं. मला ना ते एका रेडिओवरच्या मुलाखतीसाठी बोलवत आहेत. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. कधी आहे, किती वाजता असणार आहे? आम्हाला पण सांगा, आम्ही पण ऐकू.
हो म्हणजे ते सांगतेच तुला मी, पण मला जरा टेन्शन येत आहे ग. तुला माहिती ना दुपारची वेळ, अन्नपूर्णाला केवढी गर्दी असते आणि लोकांना जर हवे ते पदार्थ मिळाले नाहीत तर अक्षरशः गोंधळ घालतात ते. आणि कशी जाऊ मी सोडून, कारण शुभ्रा तुला माहिती ना अजूनही हे गॅस जवळ जात नाही. काय करू मी, त्यांच्यावरती अशी जबाबदारी टाकून कशी जाऊ मी? आई एक मिनिट, तुम्ही इतक्या पॅनिक होऊ नका बरं. आई तुम्ही विसरताय का, हे तेच अभिजित राजे आहेत ज्यांनी अभिज किचनची अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. इनफॅक्ट ऐका, ही संधी आहे. आता तुम्ही इंटरव्ह्यूसाठी दिवसभर तिथे असाल म्हणजे अन्नपूर्णाच्या किचन मध्ये अभिजित सरांना जावंच लागेल. आणि दिवसभर जर का त्यांना तुम्ही नसाल तर सगळं काम, सगळं किचन मॅनेज करावं लागेल. मला तर वाटतं त्यांचा कॉन्फिडन्स परत मिळवण्याची ही संधी आहे आपल्याकडे. आणि कमॉन आई, तुमच्यासाठी पण मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. मला वाटतं तुम्ही जा, सरांना आपण ही संधी देऊया. असं म्हणतेस का? बर, बघूया, प्रयत्न करू. झालं तर मग तुम्ही बिनधास्त जा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. हा, छान बोला. बरं, बघते मला काय बोलायला जमतंय. थँक्यू हा बाळा. यू मोस्ट वेलकम आई. बाय बाय. आता काय झालं? अरे सरांना कारण लागतं का? हे रोजचं झालंय. असं वाटतं आता जॉब सोडून निघून जाऊ. तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. उद्या आपलं फॅमिली गेट टुगेदर आहे. येस, आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करूया. काय? सर, रेडिओ हा प्रकार किती छान असतो ना. म्हणजे रेडिओवर कुठलीही गाणी लागली तरी ऐकल्यावर खूप आनंद वाटतो ना आपल्याला. सर, तुम्हाला आवडतो रेडिओ ऐकायला? हो, मला आवडतो, पण मध्येच रेडिओचा विषय कुठे काढलास तू मॅडी? सर, शुभ्राने आम्हाला असं सांगितलं की आज आसावरी मॅमचा रेडिओवरती इंटरव्ह्यू आहे. आम्हाला सगळ्यांना ऐकायचं सर तो. आईचा इंटरव्ह्यू आहे? येस. अगं मग का नाही, आपण सगळ्यांनी मिळून ऐकूया दुपारी. सिरियसली सर? येस. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच सर. या ना. मिकी सर. नमस्कार. प्लीज बसा ना. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. हॅलो, मी आरजे मिकी. हो नमस्कार, मी आसावरी अभिजित राजे. ओळखतो मी तुम्हाला. तुमच्या घारग्यांचा ना मी डाय हार्ट फॅन आहे. आणि तुमचे मिस्टर अभिजित राजे इज अ ग्रेट शेफ. त्यांच्या हातचे क्रेनबुले अमेझिंग, म्हणजे यमी. मिकी दादा, लवकर सुरुवात करूया ना हो आपण. हो, मिकी दादा काय म्हणताय? तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहात. तुम्ही ना फक्त मिकी म्हणा. यु नो, इट साऊंड कूल. बर मिकी बाळा, लवकर करूया का सुरुवात आपण? इमिडिएटली सुरू करूया. काही टेक्निकल गोष्टी आहेत. हा तुमचा माईक आहे. हा. याच्यापासून फक्त 1 विताचं अंतर ठेवा. परफेक्ट. आणि मला ना खरंच असं मुलाखत वगैरे द्यायची ना सवय नाही अजिबातच. मला कळत नाही मी कसं काय बोलणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. आता आपण जशा गप्पा मारतोय ना, अगदी तसंच बोलायचंय. मनमोकळेपणानं बोला. बर, करूया सुरुवात. हो. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी आरजे मिकी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक अमेझिंग व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचे तुम्हीही फॅन असाल, स्पेशली त्यांच्या घारग्यांचे. माझ्यासोबत आहे आसावरी राजे. येस, परफेक्ट ओळखलं, घारग्यावाले आसावरी राजे. आसावरी ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिले थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारण्यासाठी आल्याबद्दल. विदाऊट डिले मी गप्पांना सुरुवात करतो, कारण मला माहिती आहे तुम्हाला त्यांच्याकडून भरपूर गोष्टी ऐकायच्या आहेत. येस येस मॅम, आम्ही खूप उत्सुक आहोत. आसावरी ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की एक गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास कसा पार पाडला, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे माझ्या आयुष्याला हे असं काही वेगळंच वळण लागेल असं खरंच मला वाटलं नव्हतं. म्हणजे असं म्हणूया की माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे मी कधी पाहिलंच नव्हतं. पण मी इथपर्यंत पोहोचले ते केवळ आणि केवळ माझे पती अभिजित राजे त्यांच्यामुळे.
ते जर माझ्या पाठी असे खंबीरपणे उभे राहिले नसते तर आज इथे मी तुमच्याबरोबर मुलाखत देत नसते. आता सुद्धा त्यांचा खूप आग्रह होता की मी या मुलाखतीसाठी यावं, सगळ्यांशी संवाद साधावा, म्हणून ते माझ्या पाठी अन्नपूर्णा सांभाळतायत आणि म्हणूनच मी इथे येऊ शकले मुलाखतीसाठी. बरोबर आहे आसावरीचं. तिने एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर, याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. मी तिला शब्द दिलाय की काहीही झालं तरी आम्ही अन्नपूर्णा व्यवस्थित सांभाळू. ती आज माझ्या जबाबदारीवर अन्नपूर्णा सोडून गेली आणि मला या जबाबदारीमध्ये हारून चालणार नाही. आसावरीला जर पुढे जायचं असेल तर तिला खंबीर पाठबळाची गरज आहे, जे फक्त आणि फक्त मीच देऊ शकतो. आसावरीताई, अन्नपूर्णाच्या यशामागे जितकं श्रेय तुमचं आहे ना, तितकंच श्रेय तुमच्यातल्या आईचं सुद्धा आहे, तुमच्यातल्या आईपणाचं सुद्धा आहे. म्हणजे अन्नपूर्णामध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक रेसिपीमध्ये घरगुती चव आहे, एक आईच्या हातची चव आहे. तर त्या रेसिपीज बद्दल काय सांगाल? खरं सांगू का, आईची खरी किंमत ना आईपासून दूर गेल्यावरच कळते. आणि आपल्या या शहरात ना देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातनं लोक येत असतात ना, म्हणजे कोणी शिक्षणासाठी येतात, कोणी नोकरी धंद्यासाठी येतात, आपल्या घरापासून खूप दूर राहतात, त्यांना घरचं जेवण मिळत नाही, त्यांनी तिथं एक वेळचं तरी घरचं काहीतरी खायला मिळावं, ह्या कल्पनेतनं मी अन्नपूर्णामध्ये घरगुती पदार्थ ठेवायला सुरुवात केली. क्या बात, तुमचे विचार कमाल आहेत. तुम्हाला हॅट्स ऑफ, तुमच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. आणि तुमच्यासाठी म्हणून सांगतो, मीही मूळचा इथला नाहीये, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारत असताना मलाही माझ्या आईची आठवण झाली. तीही तुमच्यासारखा छान स्वयंपाक करते, पण ती उद्योजिका नाहीये इतकंच. नाही, मला तर असं म्हणायचंय की प्रत्येक गृहिणीमध्ये एक उद्योजिका लपलेली असतेच. ती बाहेर यायची काहींना संधी मिळते, काहींना संधी मिळत नाही, पण म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीत कर्तृत्व असतंच. अगदी बरोबर बोलत आसावरीताई. आसावरीताई, मला सांगा, प्रत्येक स्त्रीमध्ये कलागुण असतात, त्यांची इच्छा असते काहीतरी सुरुवात करावी, पण त्यांच्या मुलांमुळे, बाकी गोष्टींमुळे त्यांना ते करता येत नाही, त्या गोष्टी मागे पडतात. तर अशा स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? माझ्या आयुष्यामध्ये खरं तर महत्वाचं फक्त माझं घर, माझे सासरे, माझा मुलगा एवढंच होतं. तो लहान असताना त्याची शाळा, मग नंतर पुढे त्याचं कॉलेज, मग त्याच्या पुढे त्याचं ऑफिस, तर गेली 30 वर्ष त्याचं सगळं करताना मला स्वतःकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही. आज 30 वर्षानंतर माझी सून शुभ्रा आणि माझे पती अभिजित राजे या दोघांच्या आग्रहामुळे खरं तर मी हा व्यवसाय सुरू केला आणि कुठेतरी माझी मीच मला सापडले. म्हणून मला बाकीच्या पण सगळ्या गृहिणींना सांगायचंय की ना, तुम्ही खरंच तुमच्या संसाराकडे लक्ष द्या, तो महत्वाचाच आहे. तुमच्या मुलांचं सगळं करा, तेही खूप महत्वाचं आहे. पण हे करता करता आपलं स्वतःकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना, आपण आपलं स्वत्व तर हरवून बसत नाही होत ना, ह्याचा विचार नक्की करा. कारण ना, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अशी वेळ येतेच जेव्हा तिची गरज संपलेली असते, तिची मुलं मोठी झालेली असतात आणि मग त्यांना त्या आईची गरज नसते. आईचं अस्तित्व त्यांच्यासाठी त्यांच्या किसगणतीतच नसतं आणि ते पुढे निघून गेलेले असतात आणि आपण एकटेच असतो. आणि आपल्या मुलाच्या आयुष्यात आपण निरुपयोगी आहोत ही जी भावना असते ना, ती सर्वात दुःखदायक असते. ती कोणाच्याच वाट्याला येऊ नये. मी वेळीच त्यातून बाहेर पडले. मला तर असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने दिवसातला निदान अर्धा एक तास तरी खास स्वतःसाठी राखून ठेवायला पाहिजे. क्या बात आहे. आता आपण वळूयात कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे. आणि तुम्हाला जर का आसावरीताईंना काही प्रश्न विचारायचे असतील तर लवकर लवकर मला कॉल करा. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, नंबर अगदी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. सो विचार न करता कॉल करा आणि आसावरीताई सोबत गप्पा मारा. मी कितीही प्रयत्न केला तरी आई माझ्याशी प्रत्यक्षात बोलणार नाहीये. जर मी तिला कॉल केला तर कदाचित ती माझ्याशी बोलेल. बसा, मी आलोच. तो पहिला कॉल आलेला आहे. हॅलो, बोला. बहुतेक आसावरीताई त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. हॅलो,
बोला, कोण बोलतंय? पप्या